नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नुसता उपचार नाही तर जीवनही संतुलित करते ते होमिओपॅथी शास्त्र हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर धनंजय अहिरे आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते आणि त्यानंतर आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत. डॉक्टर धनंजय अहिरे होमिओपॅथी शास्त्रामध्ये MD आहेत. नाशिक होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष आहेत. HHF अकॅडमी नाशिकचे संस्थापक डीन सुद्धा ते होते आणि नाशिक जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनतर्फे वर्ष 2023 मध्ये त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलाय. इतकंच नाही आहे तर कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दल त्यांना रोटरी क्लब ऑफ अंबडतर्फे कोरोना वॉरियर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे, गौरवण्यात आलाय. आतापर्यंत गेल्या 27 वर्षांमध्ये 11,000पेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेत. डॉक्टर वामनराव इथापे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये ते सध्या टीचर आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर कार्य असतं. मराठी विज्ञान परिषद नाशिक विभागचे ते अध्यक्ष असून JCI अंबड या संस्थेमध्ये ते माजी अध्यक्ष आहेत. डॉक्टर रोटरी क्लब अंबडचे सध्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं कार्यक्षेत्र जरी नाशिक असलं तरी त्यांचं मूळ गाव बागलाण तालुक्यातलं खालचे टेंभे हे आहे. तर डॉक्टर आज स्वतः नाशिकहून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि होमिओपॅथी संदर्भात आपण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी मी सांगेन की तुम्हाला जर होमिओपॅथी संदर्भात काहीही जाणून घ्यायचं असेल किंवा काहीही शंका असतील, काहीही समस्या असतील तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि तुमच्या समस्यांचं निराकरण ते करतील. तर डॉक्टर, वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न हाच असेल, आम्ही तुमच्याकडून होमिओपॅथी संदर्भात शास्त्राबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? होमिओपॅथी हे एक तसं पाहिलं तर अल्टरनेटिव्ह मेडिसिन आहे. आपण आता अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणजे कसं समजणार तर मार्केटमध्ये सध्या सगळ्यांना जे माहिती आहे, सर्वश्रुत आहे ते म्हणजे मॉडर्न सायन्स. मॉडर्न सायन्स म्हणजे ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो. अजून साध्या भाषेत म्हणायचं झालं तर ज्याला इंग्रजी गोळ्या म्हणतो आपण मेडिकलच्या, ते म्हणजे मॉडर्न सायन्स. याला एक मुख्य धार म्हणून समजली जाते आणि ह्याच्या व्यतिरिक्त जेवढे औषध उपचाराच्या पद्धती उपस्थित आहेत त्या सगळ्या पद्धतींना अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स म्हणतात. मग त्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन्सचं एक स्वतंत्र संचनालय आहे. स्वतंत्र संचनालय म्हणजे ज्याला आपण मंत्रालय म्हणू शकतो, आयुष मंत्रालय. आयुष म्हणजे काय? AYUSH. आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी हे असे महत्त्वाचे सरकारमान्य जे औषध उपचाराच्या पद्धती आहेत ते आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. मग आता होमिओपॅथी कसं आहे? होमिओपॅथी हे तसं तरुण शास्त्र आहे. गेल्या 250 वर्षापूर्वी ते शोधलं गेलं. त्याचा शोध हा जर्मनी या देशात झाला आणि ते तिथून भारतात जेव्हा आलं ते भारतात कलकत्त्यात सर्वप्रथम आलं आणि मग कलकत्त्यामधून ते संपूर्ण भारतात त्याचा प्रसार झाला. त्याचे जे जनक आहेत ते डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे आहेत आणि त्या शास्त्राचा जो मुख्य बेस आहे तो बेस आहे समसम चिकित्सा पद्धती. समसम चिकित्सा पद्धती म्हणजे सारख्याने सारखे मारणे, थोडक्यात काट्याने काटा काढणे. अगदी. तर होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय ते सरांकडून आपण समजून घेत होतो. डॉक्टर, मात्र या शास्त्राचा शोध लागण्याची काही त्याच्यामागे रंजक कहाणी सुद्धा असेल, ती सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. आहे ना, नक्कीच आहे. कारण कुठलंही एखादा नवीन शोधला जाणं त्याच्यामागे नक्कीच काही ना काही कहाणी असते. तर डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे त्यावेळचे MD मेडिसिन होते ॲलोपॅथी शास्त्राचे आणि त्यांना अनेक भाषांची जाण होती आणि त्यांचा एक छंद होता की काही मेडिकल क्षेत्रातले जे काही पुस्तकं आहेत ते भाषांतरित करून ज्या इतर भाषा त्यांना माहिती आहेत त्या भाषांमध्ये त्यांना ते ट्रान्सलेट करायचा छंद होता. अशाच एका पुस्तकातला काही संदर्भ ते ट्रान्सलेट करत असताना त्यांना तो संदर्भ योग्य वाटला नाही. तो संदर्भ असा होता की सिंकोना बार्क नावाचं जे एक औषध आहे, हे औषध त्याच्या कडवटपणामुळे मलेरियासारखा आजार बरा करतं. पण जर मग कडवटपणामुळे मलेरिया बरा झाला असता तर मग कडू तर कारलं पण येतं, कडुलिंबाची पानं येतात, अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या कडू येतात. पण मग ह्या सगळ्या गोष्टींनी मलेरिया बरा होत नाही, फक्त सिंकोना बार्कनेच का बरं बरा होतो? मग त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं
त्यांनी सिंकोना बार्कचं काही प्रमाण दररोज सेवन करायला सुरुवात केली. कालांतराने त्यांच्यामध्ये काही वेगळे वेगळे लक्षणं दिसायला लागले, जे सगळे लक्षणं मलेरिया ह्या आजारामध्ये जे दिसतात तशीच होती. त्यामुळे ते कुठल्या तरी एका सिद्धांतावर आले, पण तो सिद्धांत लगेच न सांगता त्यांनी काय केलं की सेम गोष्ट परत त्यांचे काही मित्र होते, त्या मित्रांना पण त्यांनी सिंकोना बार्कचं सेवन करायला सांगितलं. कालांतराने त्यांच्यातही ते लक्षणं दिसलीत, सगळी थंडी तापाची जी मलेरियाची लक्षणं असतात. ह्याच्यावरून त्यांनी एक सिद्धांत मांडला की जे औषध किंवा जी गोष्ट नॉर्मल व्यक्तीमध्ये, म्हणजे ज्याला कुठलाही आजार नाही आहे, त्या व्यक्तीमध्ये जी लक्षणं दाखवतं तशी लक्षणं असलेल्या आजारी व्यक्तीला जर ते औषध म्हणून दिलं तर त्या आजारी व्यक्तीचा आजार बरा होतो. म्हणजे यालाच सारख्याने सारखं मारणे असं म्हटलं जातं. साहजिकच आहे, कुठलाही नवीन सिद्धांत मांडला की लगेचच तो समाजाला ॲक्सेप्ट होतो असं नाही. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनासुद्धा समाजाचा रोष पत्करावा लागला, कारण हे सगळं सिद्ध करणं समाजासाठी आणि त्यावेळच्या तथाकथित डॉक्टरांसाठी ते त्रासदायक वाटत होतं. मग त्यांना देशही सोडावा लागला होता. पण साहजिकच आहे, कालांतराने त्यांच्या समविचारी काही अजून डॉक्टरांची एकत्र भेट झाली, हा रिसर्च पुढे गेला आणि आज आपल्याला हे रिफाईंड अतिशय शुद्ध स्वरूपातलं एक शास्त्र आपल्यासमोर आहे आणि त्याचा उपयोग अनेक रुग्ण करून घेत आहेत. नाही, अगदीच बरोबर आहे. होमिओपॅथी हे आपल्या आयुष्यामध्ये अगदीच महत्त्वाचं असं ठरलेलं आहे नेहमीच. आणि सर आजारांकडे येते, मात्र आपलं प्रभुत्व किंवा स्पेशालिटी नेमकी कोणकोणत्या आजारावर आहे? खरं तर होमिओपॅथी शास्त्रामध्ये असं स्पेशालिटी म्हणून तसं काही येत नसतं. कारण होमिओपॅथी शास्त्रामध्ये रुग्ण हा पूर्ण एक व्यक्ती म्हणून बघितला जातो आणि त्याला पूर्ण बरं करणं हा त्या डॉक्टरांचा हेतू असतो. पण तरीही काही स्पेशालिटी जर सांगायची झाली तर मग मुतखड्यासारख्या गोष्टी, टॉन्सिलायटिस, मूळव्याध, सांधेवात, अर्धशिशी म्हणजे ज्याला आपण मायग्रेन म्हणतो, स्त्रियांचे जवळपास सगळ्याच प्रकारचे आजार, लहान मुलांचे आजार, कॅन्सरसारखा आजार जो असाध्य समजला जातो, त्यावरही माझ्याकडे अनेक रुग्णांनी उपचार घेतले आहेत आणि ते आजही त्या उपचारानंतर आनंदी आहेत. डॉक्टर, हे थोडंसं समजलं नाही आहे, थोडंसं आपल्या प्रेक्षकांना विस्तृतरित्या सांगू शकता सविस्तर? साहजिक आहे, समजलं नाही म्हणजे कदाचित तो सुरुवातीचा मुद्दा, म्हणजे आम्ही आजार नाही बरा करत तर आजाराला बरा करतो, म्हणजे त्या व्यक्तीला आम्ही पूर्ण बरा करतो. हे असं का, तर साधारण या जगात कुठलेच दोन लोक सारखे नाही आहेत, कुठलेच दोन लोक सारख्या विचारांचे नाही आहेत, कुठल्याच दोन लोकांचा हाताचा बोटांचा जो ठसा आहे तो सारखा नसतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. मग साहजिकच आहे, मग त्या सगळ्यांना सारखं औषध देणं हे चुकीचं ठरेल जर त्यांची विचारसरणी वेगळी आहे तर. याचं एक उदाहरण जर समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या घरामध्ये एक 4 किंवा 5 व्यक्ती आहेत आणि त्या घरात काही घटना घडली, समजा कोणाचा तरी मृत्यू झाला, तर मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यू ह्या एका घटनेचा परिणाम सगळ्यांवर सारखाच होतो असं नाही. त्यातला एक व्यक्ती अगदीच घायमुकलून रडायला लागतो, त्यातल्या एखाद्याला अगदीच दातखिळ बसून जाते, एखादा अगदीच शांत होऊन जातो, पण एखाद्याला प्रसंगाचं भान राहतं आणि मग शेजाऱ्यांना फोन करणं, ॲम्ब्युलन्सला फोन करणं किंवा त्या घटनेला धरून पुढे काय करता येईल याच्यावरती ॲक्शन घेणं, असा तो चौथा व्यक्ती करतो. मग हे जर बघितलं, घटना तर एकच झाली पण परिणाम वेगळे वेगळे झाले. म्हणजे त्याचा अर्थ असा की आपल्या ह्युमन सायकोलॉजीनुसार आपल्यावरती जे काही परिणाम होतात ते त्या घटनेनुसार, त्या घटनेचा त्या व्यक्तीने कशा पद्धतीने विचार केला आहे त्यानुसार त्याचे परिणाम होतात. मग साहजिकच आहे, एकाच आजाराला समजा एखादा 10 रुग्ण आली आणि त्यांना एकच आजार आहे, तर त्या एकाच आजाराला त्या 10ही रुग्णांना एकच औषध नाही देता येत. त्याचं कारणच हे आहे
की त्याची हिस्ट्री घेताना त्यांचं मूळ कारण, यांना तो आजार का झाला, त्याचं मूळ कारण, आजाराची एंट्री कुठून झाली हे जर शोधलं तर असं लक्षात येतं की प्रत्येकाच्या आजाराची एंट्री ही वेगळी वेगळी आहे. मग साहजिकच आहे त्यांना वेगळं वेगळं औषध द्यावं लागतं. म्हणूनच आम्ही व्यक्ती विचारात घेतो, आजार नाही. अगदी म्हणजे मगाशी जसं तुम्ही ह्युमन सायकोलॉजीचा उल्लेख केलात, तर मग एकंदरीत की हिस्ट्री घेताना खूपच मजा येत असेल म्हणजे. मजा म्हणून नाही, पण साहजिकच आहे. आपण ज्यावेळेस रुग्णाची हिस्ट्री घेतो त्यावेळेस तो काय सांगतोय, केव्हा कुठल्या शब्दांवरती जोर देतोय, जे सांगतो आहे त्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत आहेत का. म्हणजे जर तो काही एखादा दुःखी प्रसंग तुम्हाला सांगतोय पण मग तशाच भावना त्याच्या चेहऱ्यावर येत आहेत का, आणि जर त्या तशा येत नसतील तर मग तो जे सांगतोय त्याला नेमकं किती महत्त्व द्यायचं. तो जे काही सांगतोय त्याच वेळेस त्याच्यासोबत आलेले जे त्याचे इतर सहकारी, नातेवाईक किंवा मित्र आहेत, त्यावेळेस त्यांच्याही चेहऱ्यावर काही ना काही भाव बदलत असतात. मग हे जे भाव बदलतात त्यावरून तो नेमकं बोलतोय त्याचं सांगड कशी घालायची, ही ती डॉक्टरांची कला असते. म्हणजे समजा नवरा बायको पेशंट म्हणून समोर येऊन बसले, पण ते बसताना जर दोघांमध्ये बरंच अंतर ठेवून बसले तर त्याचा काय अर्थ घ्यायचा. ते जर जवळ बसले तर त्याचा काय अर्थ घ्यायचा. समजा लहान मूल पेशंट म्हणून आलं तर ते लहान मूल, त्याचे आई वडील त्याला धरून बसलेत की त्याला मोकळं सोडून दिलंय, त्याचा काय अर्थ घ्यायचा. अशा एक ना अनेक गोष्टींचा विचार केस हिस्ट्री चालू असताना डॉक्टरांच्या मनात सातत्याने चालू असतो. नाही म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या संभाषणावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक इमोशनचा म्हणजे आपल्या शरीरावर काही ना काही परिणाम होतो. डॉक्टर, तुम्ही थोडक्यामध्ये काही इमोशन किंवा शरीरावर होत असलेले परिणाम या संदर्भात काही सांगू शकताय का? करेक्ट. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि आपला कार्यक्रमाचं जे हेडिंग आहे की ह्या शास्त्रामध्ये नुसता उपचार नाही होत तर जीवनसुद्धा बॅलन्स होतं, किंवा तर ते ह्या प्रश्नाच्या उत्तरात मला सांगता येऊ शकतं. बघा, मन आणि शरीर हे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाही आहेत, आणि हे सांगणारे असे अनेक प्रयोग गुगल किंवा यूट्यूबला आपल्याला दिसतील, किंवा बऱ्याच वेळा आपल्याला त्याचं प्रत्यंतर पण येतं. त्यातलं एक उदाहरण मी बघतो, बघा तुम्हाला सुचतंय का, समजतंय का. साधारण बघा, आपल्याला ज्यावेळेस कुठल्या गोष्टीची भीती वाटते त्यावेळेस आपल्याला छातीत धडधड व्हायला लागतं, तळहाताला तळपायाला घाम यायला लागतो, आणि शब्दसुद्धा आपले चुकीचे निघायला लागतात. तर मग भीती वाटली कुठे? मनाला. आणि लक्षणं दिसले कुठे? शरीरावरती. तसंच ज्यावेळेस आपण कुठल्याही इमोशनमध्ये नसतो, नॉर्मल असतो, त्यावेळेस एखादा मोठा दगड आपल्याला तो जर उचलायचा विचार केला तर तो साधारण उचलणंही अवघड जातं. पण तुम्ही जेव्हा अतिशय रागात असतात त्यावेळेस तोच दगड तुम्ही सहजच उचलून फेकू शकता. मग हे काय आहे? राग आला कुठे? शरीराला आला की मनाला? राग आला मनाला, पण त्याचं रिफ्लेक्शन बघा शरीरावर येते. मग हाच जो विषय आहे, शरीर आणि मन हे काय दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत, पण ह्या दोघांना बांधून ठेवणारा एक फोर्स असतो, ज्याला आपण एक व्हायटल फोर्स किंवा व्हायटल प्रिन्सिपल असं सायंटिफिक भाषेत म्हणू शकतो. पण सर्वसाधारण भाषेत त्याला आपण आत्मा म्हणतो. बरोबर आहे. जर आत्मा त्या शरीरात नसला तर ते शरीर हे एक प्रेत म्हणून कन्सिडर होतं. मग तर तुम्ही त्या प्रेताला किती पण औषध दिलं तर त्याचे जे काही अवयव बिघडलेले आहेत ते काही दुरुस्त होत नाही, किंवा ते प्रेत उठून बसू शकत नाही. म्हणजे मग आपल्याला दुरुस्त काय करायला हवं, तर त्या शरीरामध्ये असलेलं त्याचं मन, त्याची वैचारिक शक्ती आणि त्यामुळे होणारे बिघाड ह्यांचा एकत्र विचार करून आपल्याला त्याच्यावरती उपचार करायला हवे, तरच तो व्यक्ती पूर्ण बरा होतो. अच्छा डॉक्टर, मी औषधांकडे पुन्हा एकदा येते. होमिओपॅथिकची औषधं घेताना खूप सारी पथ्य सांगतात, म्हणजे बरंच जेवणावर वगैरे निर्बंध येतं, हे खरं आहे का? तसं ते तितकंही खरं नाही आहे. बघा, मी एक थोडा परत उदाहरण देतो. कुठल्याही डॉक्टरांकडे तुम्ही गेलात, समजा तुम्हाला सर्दी, खोकला किंवा घसादुखी असा काही त्रास आहे, तर पॅथी कुठलीही असू द्या,
तर तुम्हाला थंड, तेलकट, आंबट खाऊ नका असा सल्ला तर सगळेच डॉक्टर देतात. मग होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी जर तो सल्ला दिला तर ते पथ्य इतकं स्ट्रॉंग का बरं वाटतं? आमच्याकडे होमिओपॅथीची औषधं देताना पथ्य म्हणून ज्यावेळेस सरसकट विचार केला जातो त्यावेळेस कॉफी, कच्चा कांदा, कच्चा लसूण, विक्स आणि बाम ह्या काही गोष्टी आहेत आणि काही प्रमाणात व्यसन हे आम्ही टाळायला सांगतो. हे का टाळायला सांगतो? खरं तर होमिओपॅथीचं औषध हे सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू काम करतं, म्हणजे आपल्या मेंदूच्या मार्फत काम करतं आणि इतर सगळी औषधं ही GIT थ्रू म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक थ्रू काम करतात, म्हणजे ती खावी लागतात, पचतात आणि मग काम होतं. पण होमिओपॅथीची औषधं ही जिभेवर ठेवली आणि चघळली की तिथूनच तो मेसेज ब्रेनला जातो. आणि ह्या ज्या मगाची पथ्याच्या ज्या गोष्टी सांगितल्या मी, कॉफी किंवा कांदा, तर हे कसं काम करतं? हे एक स्टिम्युलस आहे, एक उत्तेजना देणारी गोष्ट आहे. आणि उत्तेजना कुठे येणार तुम्हाला? मनाला किंवा ब्रेनला येणार. मग होमिओपॅथिक मेडिसिन ज्यावेळेस चालू असतात त्यावेळेस ते ब्रेन थ्रू जर काम करत असतील आणि तुम्ही हे उत्तेजना देणारे पदार्थ जर खाल्ले तर साहजिकच आहे त्या औषधाची ॲक्शन कुठेतरी डिस्टर्ब होते. म्हणून हे काही पथ्य सांगितले जातात. नाही, पण डॉक्टर, होमिओपॅथीमध्ये असे काही औषधांचे फॉर्म्युले किंवा किट्स देतात का डॉक्टर्स? तसं किट किंवा कुठला असा फॉर्म्युला बनवणं हे होमिओपॅथी शास्त्राच्या तत्त्वज्ञानामध्ये खरं बसत नाही. का? तर होमिओपॅथी शास्त्राचं जे तत्त्वज्ञान आहे तर एका वेळेस एक औषध आणि त्याचा एकच डोस असं सांगितलं गेलेलं आहे. पण आता मध्ये जे पेंडेमिक येऊन गेलं, कोविड-19, त्यावेळेस जर आपण बघाल तर साधारण कितीतरी रुग्णांना एकसारखीच लक्षणं असायची. त्यावेळेस मी सुद्धा काही 11 औषधांचं एक किट बनवलं होतं. ते किट मी आज इकडे दाखवायलाही आणलेलं आहे. साधारण हे असं ते किट आहे. पण मग ही 11 औषधं काय सगळ्यांनी खायची होती का? नाही. तर त्या प्रत्येक औषधाच्या समोर त्याची लक्षणं लिहिलेली आहेत. 11 पैकी 4 औषधं जर त्या कोविड झालेल्या रुग्णाला मॅच होतात तर त्याने ती 4च खायची. अशा पद्धतीचं त्यावेळेस मी एक किट बनवलं होतं. त्यानंतरही मी एक प्रथमोपचार पेटी बनवलेली आहे. आता ते का बनवलं? तर एक सायकोलॉजी असते बऱ्याचशा रुग्णांची की छोट्या छोट्या आजारांसाठी त्यांना दवाखान्यात डॉक्टरकडे जायचं नसतं, किंवा ती काही औषधं घ्यायची असतील तर ती घरीच असतील तर त्यांना बरं वाटतं. बरं, नुसती घरीच नाही तर त्याचा साईड इफेक्ट पण नको, साईड इफेक्टही नको आणि त्याचा दरही अतिशय माफक असायला हवा. मग हे सगळं कशात होऊ शकतं? तर एका किटमध्ये होऊ शकतं. यासाठी मग मी एका 9 औषधांचं असं एक किट बनवलं आहे, जी साधारण छोटे मोठे आजार जे आपल्याला नेहमी होत असतात, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसादुखी, दातदुखी, ताप, पोटदुखी, हातपायदुखी, म्हणजे हे सर्वसाधारण छोटे मोठे आजार आहेत ज्याच्यासाठी आपल्याला औषध जर घरातच असलं तर ते आवडतं. म्हणून मी ते किट बनवलेलं आहे. ते किट अवेलेबल आहे, कधीही आपण ते मागवू शकतात. अगदी नाही, बरोबर आहे. सरांनी जे आता किटचा उल्लेख केला, त्या किट संदर्भात तुम्हाला आणखीही काही माहिती हवी असेल किंवा त्या किटमधली औषधं हवी असतील तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. सर तुमच्या समस्या सोडवतील. सर, अगदी शेवटची 2 मिनिटं आहेत माझ्याकडे. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुमचा मोलाचा सल्ला. प्रेक्षकांना सल्ला देणं म्हणजे सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, पण बऱ्याच गोष्टी आपण इम्प्लिमेंट करायला चुकतो किंवा त्या इम्प्लिमेंट करायच्या वेळेस सोयरसुतकपणे आपण त्या आपल्यासाठी नाही म्हणून समजतो. आता मी मगापासून आपण इतका वेळचं बोलतो आहोत तर यात मनाविषयी बऱ्याचशा गोष्टींवर मी प्रकाश टाकला. तर मला असं सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही इमोशन्स आहेत, भावना आहेत, त्या प्रत्येक भावनेचा एक इम्पॅक्ट होतो आपल्या शरीरावर आणि त्यानुसार आपल्या शरीरावर काही परिणाम होतात. त्यातला सगळ्यात उत्कृष्ट भावना आहे प्रेमभावना. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त प्रेमभावनेत राहाल तेवढे कमी आजारी पडाल. प्रेम हे अनेक प्रकारचं असतं. आईने मुलावर केलेलं, मुलाने वडिलांवर केलेलं, असे अनेक प्रकारचे प्रेम असतात. तुम्ही समाजावरही प्रेम करू शकतात. या व्यतिरिक्त अतिशय विरुद्ध काम करणारे 2 इमोशन्स आहेत.
त्यापासून जितकं तुम्ही स्वतःला लांब ठेवू शकाल तितका तुम्हाला असाध्य आजार होण्याची शक्यता कमी राहील. एक इमोशन आहे तिरस्कार, हेट्रेड, तिरस्कार करू नका. कारण सगळ्या धर्माच्या पुस्तकांमध्ये आणि तत्त्वज्ञानामध्ये सगळं सांगून ठेवलेलं आहे की हे सर्व जग एकाच बिंदूतून उत्कर्ष झालेला आहे किंवा तुम्ही आणि मी वेगळे नाही आहेत, आपण एकच आहोत. जर आपण सगळे एकच आहोत तर जर मी कोणाचाही तिरस्कार केला तर मी जर तोच आहे तर साहजिकच आहे मी माझाच तिरस्कार करेल. आणि ज्यावेळेस मी माझाच तिरस्कार करेल तर ऑटो इम्युन डिसऑर्डरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणजे काय तर आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या विरोधात कामाला लागते. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक इमोशन आहे, ते आहे राग. सतत कोणाचा राग करू नका. कारण जर तुम्ही काही मूवीजमध्ये काही सिरियल्समध्ये बघाल तर राग जर दाखवायचा असेल तर त्या डायरेक्टरला जाळ दाखवावा लागतो किंवा लाल रंग दाखवावा लागतो. तर विचार करा, राग जर ह्या दोन गोष्टींनी दाखवला जातो तर त्याच गोष्टी आपल्या शरीरात येतात. दाह किंवा आग होणारे अनेक आजार, ज्या व्यक्ती कायम रागात असतो त्याला आग होणारे अनेक आजार शरीरात होतात. इन्फ्लेमेशन म्हणजे सूज येणारे आजार होतात. आणि मग ह्या आजारांवरती उपचार हा फार अवघड होऊन बसतो. त्यामुळे ह्या दोन इमोशन्सपासून लांब राहा, तिरस्कार आणि राग. आणि जितकं प्रेम तुम्ही इतरांना देऊ शकाल त्यात तुमचंच भलं आहे. अगदीच नाही. आपण पाहतोय की औषधांसोबतच अध्यात्माचा सुद्धा आधार घेत सरांनी आपल्याला खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि होमिओपॅथीची औषधं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची आहेत, त्यांचं महत्त्व काय हे आज आपण आपल्या पूर्ण एपिसोडमधून, कार्यक्रमामधून पाहिलेलं आहे. आणि याच संदर्भात तुम्हाला जर काहीही शंका असतील किंवा काहीही प्रश्न असतील, कोणतेही औषध हवं असेल, जसं मगाशी सरांनी त्या किटचा उल्लेख केला, त्यांनी स्वतः ती औषधं बनवलेली आहेत आणि बराच डॉक्टरांचा दांडगा अनुभव आहे. आणि कितीतरी हजारो पेशंट्स, कितीतरी हजारो रुग्ण डॉक्टरांच्या हाताखालून गेलेले आहेत आणि त्यांना सुद्धा बराच चांगला रिझल्ट आहे, अनुभवसुद्धा चांगला आहे. आणि या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपल्याकडे नंबर आहेच, आपण संपर्क करू शकता. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात नाशिकहून आमच्या प्रेक्षकांसाठी आणि त्यांना खूप छान मार्गदर्शन केलं आणि सल्ले दिलेत, त्याबद्दल तुमचे आभार. खूप सारे धन्यवाद. आपणही मला या ठिकाणी बोलवलं आणि माझ्याकडे असलेलं नॉलेज मी देण्याचा प्रयत्न केला. सगळेच त्याच्याशी सहमत असतील माहीत नाही, पण जे सहमत असतील त्यांनी नक्की याचा अवलंब करा, आपल्या फायद्याचा आहे. धन्यवाद. अगदी. आणि हेल्थ टॉक या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.